नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे गवारीची शेंग. तर आमच्याकडं कशी पद्धतीची गवारीची शेंग बनवतात ते दाखवते. नेहमी तुम्ही बोलत असतात की तुमच्याकडच्या रेसिपी दाखवा, कशा बनवता, गवार कशी बनवली, हे ते कसं बनवलं. चला आज वेळ आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर गवार पहिले बघा, मी गवार घेतलेली गावरान गवार आहे. 400 ग्राम घेतली ही गवार. तर इकडं मी कढई ठेवलेली आणि कढईमध्ये मी पहिले हिला थोडीशी अशी भाजून घेणार आहे, अशी थोडीशी हलकीशी. तुमच्याकडे पण भाजतात का? थोडीशी अशी मी हलकी गवार भाजून घेते. तर मी गवार थोडी भाजून घेऊन बघा याच्यात टाकलेली आहे. थोडंसं पाणी म्हणजे स्वच्छ धुण्यासाठी पाण्यात ठेवलेली आहे. आणि इकडे बघा मी काय काय घेतलं. लसूण कट करून घेतलेला आहे, मिरची, कोथिंबीर आणि हे आहे आपलं शेंगदाण्याचं कूट. तर आपण आता करायला घेऊया. तर मी तेल टाकते. तेल मी टाकलेलं आहे चांगलं, जास्त पण नाही कमी पण नाही, 2.5-3 पळे असं तेल टाकलेलं आहे बरं का. व्हिडिओ काढते मीच, त्याच्यामुळे मी काय टाकताना असं दाखवलेलं नाही आहे. तर बघा इथे लसूण मी टाकते तेलामध्ये. चांगलं लाल होऊ द्यायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही आपला लसूण चांगला लाल झालेला आहे. थोडा गॅस पण कमी करते. आणि आता आपल्याला टाकायची आहे तेलामध्येच मिरची. खरं तर मला भाजून कुठून मिरचीचा ठेचा बनवून करायचं होतं, पण मुलं तशी खात नाही, त्याच्यामुळे मिरची कापून टाकलेली मी. आणि तेलामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे शेंग. सगळी शेंग मी आता तेलात अशी परतून घेते चांगली. आणि थोडंसं असं 2 मिनटं चांगलं तेलातच फ्राय करायची. आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि कूट. थोडे आणखीन असे चांगले हलवून घेते. आणि आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि आता मी थोडंसं याला झाकण ठेवते. पाणी नाही टाकायचं आहे. सुक्की अशी मला गवार बनवायची, त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. चांगली वाफेवर शिजून देते. आता मी झाकण ठेवलेले. आता 5 मिनिटानंतरच त्याला ओपन करून बघते शिजली आहे की नाही ते. तर मी आता बघते ओपन करून. 5 मिनिटं तर आपले झालेले आहेत. तर मी काढलेलं आहे आणि आपली शेंग चांगली वाफेवरती शिजलेली आहे. पाणी बघा अजिबात टाकलेलं नाही आहे. आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर खरं तर अशी पण चांगलीच लागते मिरची कापून, पण मिरचीचा ठेचा टाकून तर एकदम भारी लागते बघा. पण मुलांना अशी